नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. मी विनय पोद्दार. आज आहे विश्वकर्मा जयंती, माघ शुद्ध त्रयोदशी. अर्थातच विश्वकर्मा या देवाला किंवा देवरूपी अवताराला तुम्ही चित्रामध्ये पाहिलंय. हा एक असा सर्जनशील देव आहे जो नवनिर्मितीच्या करता झपाटलेला होता. झपाटलेल्याचा अर्थ म्हणजे त्यांनी जे काही निर्माण केलंय ते काहीतरी वेगळ्या मागचं झालंय. प्रभावसू आणि भुवनादेवी यांचे सुपुत्र विश्वकर्मा. सुतार, लोहार, सोनार, गवंडी, शिल्पी ह्या कलात्मक अशा जातींनी त्यांना आराध्य देव मानलं, कारण त्यांचे व्यवसाय त्यांच्या नवनिर्मितीवरती अवलंबून होते. सुतारांनी केलेलं फर्निचर, लोहाराने बनवलेली आयुध, सोनाराने बनवलेली विविध प्रकारची आभूषण दागिने, शिल्पकारांनी बनवलेले शिल्प आणि इमारती बनवले ते गवंडी, या साऱ्यांनी या देवाला आपला म्हणून मानलं. कारणच त्यांच्या आंतर्भावांचं दर्शन जे होतं ते त्यांच्या सर्जनशीलतेमध्ये आणि नवनिर्मितीमध्ये आलं. एक अत्यंत वेगळा हा देवरूपी अवतार. त्याच्या चारी हातामध्ये काय काय असतं? एका हातात गज म्हणजे सळी, एकात कमंडल, एकामध्ये पुस्तक आणि एकामध्ये माळ. तीन नेत्र असलेला हा देव हंसावरती स्वार असतो. अर्थातच यांनी काय काय केलं आपल्याकरता आणि पुराण काळामध्ये काय केलं याचा थोडासा आढावा केला तर आपल्याला कळेल की विष्णुकथा सुदर्शन चक्र यांनी बनवलं होतं. शंकराकथा त्रिशूळ, दुर्गादेवीकथा आभूषण, रघुराजाकथा सारंग धनुष्य, कार्तिककथा भाला, श्रीकृष्णाकरता द्वारका नगरी, कुबेराकरता सोन्याची लंका, देवांकरता इंद्रलोक आणि शिवपार्वती विवाहाकरता लग्न मंडप हा विश्वकर्मा यांनी बनवला. शिल्पशास्त्राचं एक आद्य पिता म्हणून त्यांना मानलं जातं. कन्यादान हे देखील त्यांनी सुरू केलं. मला वाटतं ही माहिती आपल्याला कदाचित नव्हती. एक ईश्वरी अवतार, नवनिर्मित सृजनशीलतेचं प्रतीक म्हणजेच देव विश्वकर्मा. मला वाटतं आपण याच्यापासून एक बोध घेणं आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या सभोवताली एक वेगळ्या प्रकारची नवनिर्मिती करून आपलं जीवन आणि दुसऱ्यांचं जीवन समृद्ध करावं. त्या जीवनाला एक प्रकारचं समृद्धी आणि वैभव द्यावं अशी माझी इच्छा आणि हाच माझा आज संदेश. नमस्कार. विनय.